नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे युनिक बाही डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण बाही लांबी घ्यायची आहे 8 इंच। त्याच्यानंतर जितका तुम्हाला बाही लांबी घ्यायची ना त्याच्यातून 2 इंच कपडा कमी करायचा आहे, म्हणून आपण 10 बाही इंच बाही लांबी आहे तर आपण 8 इंच घेतली आणि 2 इंच आपल्याला ते नंतर मिळवायचं आहे। कॅपाईट घ्यायची 3 इंच, पावणे 2 इंच इथे आपल्याला मध्ये घ्यायचं आहे। इकडनं आपल्याला 1.5 इंच मोजायचं आहे आणि दंडघेर आपल्याला जितका दंडघेर असेल त्याच्यात 1.5 इंच मिळून इथे दंडघेर घ्यायचा आहे। इथे तिरपी रेष मारून घ्यायची, ही वरती सुद्धा ही तिरपी रेष मारून घ्यायची आहे। बघा अगदी सोप्या पद्धतीत बाहीला आकार द्यायचं मी इथे सांगणार आहे। इथे द्यायचा आपल्याला असा गोल आकार आणि जे आकार दिले ना आपण जी रेषा मारली त्याच रेषेवरती असं कट करून घ्यायचं आहे याप्रमाणे। बघा अगदी व्यवस्थित हा आकार आपला तयार झालेला आहे। आता काय करायचं मैत्रिणींनो, खूप साऱ्या मैत्रिणींना असा आकार द्यायला जमत नाही, तर एक पदर उचलायचा आणि जे आपण पावणे 2 इंच मोजलं ना तिथपर्यंत तो आणायचा आणि ही रेषा मारून घ्यायची। जी रेषा मारली ना तिथून तो कपडा कट करून घ्यायचा आहे। बघा इतका कपडा आपण कट केला। आता बघू शकता तुम्ही आपल्या बाहीचा हा खोल आकार अगदी छान असा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे बाहीसाठी आपण घेतलं आहे ब्लाऊज पीसचा कपडा। इथे थोडासा कपडा हा कट करून घ्यायचा आहे, खाली सुद्धा इथे कपडा कट करून घ्यायचा। बाही ओपन करायची आणि त्याच्यावरती अस्तर ओपन करून सगळीकडनं शिवून घ्यायचं आहे। आता तो कपडा आहे ना तो आपण उलटा ठेवलेला आहे, म्हणजे उलटी बाजू आपल्याकडे केलेली आहे, त्याच्यामध्ये अस्तर ठेवलं आहे आणि सगळीकडनं असं ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित। कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची। कपडा आपला शिवून झाला की उरलेला जो कपडा दिसतो ना एक्स्ट्राचा तो सगळा कट करून घ्यायचा आहे। अगदी छान आणि नवीन बाही डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बघा आता याला आपण घडी केली का इथे 1.5 इंच वरती असं मोजून घ्यायचं आहे। इकडनं असं आपल्याला 4 इंच मोजून घ्यायचं आहे आणि ही रेषा आपल्याला अशी तिरपी जोडून घ्यायची। हे पॉईंट दोन्ही अशी तिरपी रेषा मारून घ्यायची। तर हीच रेषा आपल्याला इकडनं सुद्धा अशी हाताने हे करून घ्यायचं आणि ती डार्क करून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे इथपर्यंत तुमच्या अगदी व्यवस्थित असं लक्षात आलं असेल। आता इथे आपण कॉन्ट्रास्ट कपड्याचे चौकोनी तुकडे घेणार आहे, साधारण 3.5 बाय 3.5 असे चौकोनी तुकडे इथे घ्यायचे। त्याला ह्याप्रमाणे असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं। हे सगळे चौकोन आपण हे शिवून घेणार आहे। बघा हे दुसरे आपण कॉन्ट्रास्ट घेतले ना ते 3 कलरचे घेतले आणि जे बाहीचा कलर आहे ते 2 कलर घेतले, 2 चौकोन घेतले। बघा हे 5ही चौकोन आपल्याला ह्याप्रमाणे त्रिकोणमध्ये असे शिवून घ्यायचे। असे शिवले की ते आपल्याला बघा हे एक सुट्ट केलं आपण आणि ह्याप्रमाणे असे ठेवून अगदी व्यवस्थित ठेवायचे। थोडं थोडं अंतर ठेवून आणि ठेवून घ्यायचे असे आणि कडेनी शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे अशी शिलाई मारायची। नंतर हेच जे आपण हे केले ना ते ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायचे। त्याचे टोकं आहे ना ते खाली आले पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचे आणि बरोबर आहे ना खालचा जो त्रिकोण आहे ना तो त्या रेषेच्या मापात आला पाहिजे अशा पद्धतीने सगळे ठेवून घ्यायचे। आता ही रेषा काय करायचं आपल्याला इथे सेंटर आहे बघा आणि ही रेषा आपल्याला अशी पुन्हा एकदा आखून घ्यायची, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल। आता ह्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, कुठेही ती डिझाईन गोळा व्हायला नको। बघा शिलाई मारून झाली। आता जो उरलेला एक्स्ट्राचा शिलाईच्या बाहेरचा कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। अगदी छान असं ते कट केलं की सुंदर अशी लेस आपल्याला इथे लावायची। इथे लेस लावताना ना थोडीशी ब्रॉड लेस वापरायची आहे। बघा ह्या पद्धतीने जशी आपण रेष मारली ना त्याच रेषेवरती बरोबर ती शिलाई आली पाहिजे आणि ती डिझाईनची कडसुद्धा त्याशी लेसमध्येच झाकली गेली पाहिजे। अशा पद्धतीने ही लेस आपल्याला लावून घ्यायची। जसं आपण त्या रेषेला आकार दिलेला आहे त्याच आकारामध्ये ही लेस आपल्याला लावून घ्यायची। बघा दोघे बाजूने आपल्याला लेसला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग इथे द्यायची। लेस लावून झाली
की आता आपण जो एक्स्ट्राचा कपडा काढून ठेवला, 2 इंच पट्टी आपल्याला आणखी पाहिजे. इथे आपण घेतली 3.5 पावणे 4 इंचाची इथे पट्टी आपण घ्यायची. साधारण 3.5 इंचाची घेतली तरी खूप होते. इथे एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि ज्या बाजूने फोल्ड केलेलं नाही ना त्याच्यावरती ही बाही ठेवून ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. इथे काय करायचं, एक दाब टीप द्यायची, म्हणजे आपल्याला जी पट्टी वरती फोल्ड करायची आहे ना तेव्हा सोपं जातं आणि फिनिशिंगमध्ये लागलं जाते. बघा इथं अशी दाब टीप दिली की आपल्याला ही लेस घ्यायची, समोसा लेस. तिचे फक्त वरची जे समोसाचा आकार आहे ना तोच वरती दिसला पाहिजे आणि बाकीची लेस आपल्याला पट्टीमध्ये झाकून टाकायची ह्या पद्धतीने. बघा अगदी सुंदर बाही डिझाईन मी तुम्हाला आज दाखवलेली आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशी बाही डिझाईन. अगदी कमी कपडा लागतो आणि छान अशी दिसते. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा आपली ही बाही डिझाईन अगदी छान अशी तयार झालेली. घातल्यानंतर ती अशी दिसणार आहे. याच्यावरती आता आपल्याला ना गोल्डन मणी लावून घ्यायची. त्याच्यासाठी मणी आणि सुई दोरा घ्यायचा आहे आणि सगळे जेवढे टोकं दिसत आहेत ना तेवढ्या टोकांवरती आपल्याला ते मणी लावून घ्यायची. आपले पाच ते त्रिकोण आहे त्याला 5 मणी आपल्याला इथे लागणार आहे. बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित बरोबर त्या टोकावरती मणी लावून घ्यायची, म्हणजे ती बाही आणखी सुंदर दिसेल. अगदी सावकाश आणि व्यवस्थित असे लावून घ्यायचे ते मणी. असे छान छान डिझाईन रोज बघायचे आहे मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. बघा मणी लावल्यानंतर ती डिझाईनला आणखी सुंदर असा लुक येतो. इथे गाठ मारून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि सुंदर अशी बाही आपली अगदी कमी वेळात तयार झालेली. मैत्रिणींनो आजची बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अगदी सुंदर अशी बाही डिझाईन अगदी जवळून आपण बघूया. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.